शरद पवारांच्या पक्षाकडनं विलीनीकरणावर जोर, तर राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री पदासाठी आग्रही. आधी शपथविधी नंतर विलीनीकरणाचं बघू, मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया. पवार कुटुंबासोबत उद्या चर्चा करू, त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय घेऊ, सुनील तटकरेंची माहिती. उपमुख्यमंत्री पदाबाबत उद्या बैठक, निर्णय झाल्यास उद्याच शपथविधी होणार, मंत्री छगन भुजबळांची माहिती. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा, एनसीपीच्या नेत्यांचा फडणवीसांकडे प्रस्ताव. जवळपास तासभर वर्षावर खलबतं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजित पवारांची शेवटची इच्छा होती. झी 24 तासवर अंकुश काकडेंची माहिती. 12 डिसेंबरलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या. दादांच्या वक्तव्याचा दाखला देत काकडेंचं विधान. बारामती एअरपोर्टवर रडार तसंच एटीसीची यंत्रणा नसल्याचा संजय राऊतांचा दावा. विमानतळांवरील असुविधांबाबत डीजीसीए काय करतंय, राऊतांचा सवाल. अजितदादांच्या निधनामुळे राष्ट्रवादीनं झेडपी निवडणुकीचा प्रचार थांबवला. राष्ट्रवादी प्रचार सभा, रोड शो घेणार नाही. मतदारांना केवळ पत्रकं वाटून केला जाणार प्रचार. प्रशासनावर आर्थिक शिस्तीचा बोजा वाढणार. 2025-26 साठी निधी वितरणाबाबत परिपत्रक जारी. आगामी वर्षात बजेटमधील निधी वितरणाला कात्री.